तर नालासोपाऱ्यामध्ये भाजपच्या राजन नाईक यांचा विजय झालेला आहे। महायुतीचा विकास कामांवरती लोकांनी मतदान केलं असं राजन नाईक यांनी म्हटलंय। विनोद तावडेंना 4 तास डांबून ठेवलं, आमच्या घरात चूल पेटली नाही। नालासोपाऱ्यात विजय झालेले राजन नाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली। आता विजयी उमेदवार स्वतः राजन नाईक आहेत का, काय सांगणार आप्पा की तुमच्या विजयाची वाटचाल झालेली आहे? मनाला अतिशय आनंद होतो। आमच्या या कार्यकर्त्याच्या जोरावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या विविध विकास योजना आणल्या त्या आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवल्या आणि त्याचाच परिपाक आहे। त्याचबरोबर लाडली बहीण योजना ही लोकांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचली, त्यामुळे इथल्या जनतेने परिवर्तन केलेलं आहे। जनतेच्या मतदारांच्या माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण मी प्रामाणिकपणे सांगतो की त्यांचा अपेक्षा पूर्ण करण्याचा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करेन आणि मला विश्वास आहे की मी यात यशस्वी होईल। जे विरारमध्ये कॅश कॅन्ड झालं होतं, मोठ्या प्रमाणात राडा सुद्धा झाला, देश पातळीवरती गाजला होता, काय सांगाल? त्याला उत्तर मतदारांनी दिलंय ना, त्याला जे उत्तर द्यायचं ते मतदारांनी आपल्या मतपेटीत दिलंय, मशीन बटन दाबून दिलाय। त्यामुळे अशा प्रकारे कुठलंही काय झालं नव्हतं। एक राष्ट्रीय नेते आमचे राष्ट्रीय नेत्यांची अशा प्रकारे वर्तणूक केली, खरोखर माझ्या घरी 2 दिवस जेवण नाही झालं, आमचं घर अख्खं 2 दिवस उपाशी होतं। अशा प्रकारे त्यांच्यावर जे आरोप करणं अतिशय चुकीचं आहे। देव दुर्लभ माणसं आहेत ते आमचे नेते सगळे, मनापासून प्रेम करत माझ्या आग्रह खातर आले आणि अशा प्रकारे 5 कोटी असे कोण हॉटेलमध्ये वाटतं का? एकही पैसा वाटायला लागला नाही। लोकांनी ठरवलं त्या दिवशी, हे झालं त्या दिवशी की नाही इथे परिवर्तन करायचं आहे, लोकांनी ठरवलं।